नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहितीच आहे की नुकतेच काही दिवसांपूर्वी आपण न्यूजपेपर राऊंडअपचे 300 एपिसोड्स पूर्ण केलेले आहेत. 300वा स्पेशल एपिसोडसुद्धा झाला, ज्याच्यामध्ये लोकमतचे संपादक संजय आवटे हे आले होते. त्यांची मुलाखत आपण घेतली होती. त्याच्यानंतर काही दिवसांचा ब्रेक आपण घेतला होता आणि त्या ब्रेकनंतर आजपासून आपण आपल्या 6व्या सीझनला सुरुवात करणार आहोत. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजपासून जो सीझन हा सुरू करणार आहोत, तर त्याच्यामध्ये काही वेगळे एलिमेंट्स आपण घेऊन येणार आहोत. त्यातलं एक मुख्य म्हणजे असं आहे की आपण जसे वेगवेगळे दैनिक आपण बघतो की वेगवेगळे न्यूजपेपर्स बघतो, काही इंग्लिश न्यूजपेपर्स तर काही मराठी न्यूजपेपर्स आपण बघतो पुण्यात येणारे. त्याच्याचबरोबर आपण आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांची जी मुखपत्र येतात, मुखपत्र काही पाक्षिक असतात, काही दैनिक असतात, काही साप्ताहिक असतात, तर ही मुखपत्र आपण वाचणार आहोत. या मुखपत्रांमध्ये काय काय लिहून येतंय, कोणते विषय कसे कव्हर होत आहेत, कोणाचं काय म्हणणं आहे, ह्या पक्षांचं ह्या मुखपत्रांमार्फत काय म्हणणं आहे, हे सर्व आपण बघणार आहोत. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्याचं औचित्य साधून आपण वंचित बहुजन आघाडीशी संलग्न असलेलं पाक्षिक प्रबुद्ध भारत याचा अंक बघणार आहोत. याचा लेटेस्ट अंक आपण आज वाचणार आहोत. त्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाचे लेख बघणार आहोत, जो अजूनपर्यंत प्रकाशित नाही झालेला आहे. परवा हा अंक प्रकाशित होणार आहे, तर त्याच्यामध्ये काय काय कव्हर केलेलं आहे ते आपण बघूया. त्याआधी प्रबुद्ध भारतबद्दल थोडंसं. प्रबुद्ध भारत हे 1956मध्ये जनता नावाचं एक प्रकाशन यायचं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बौद्ध धर्मात प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी या जनता नावाचं हे जे वृत्तपत्र होतं त्याचं नाव बदलून प्रबुद्ध भारत असं केलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ते बंद झालं होतं. मात्र 2017मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी हे परत एकदा सुरू केलेलं आहे, रिवाईव्ह केलेलं आहे आणि तेव्हापासून ते वंचित बहुजन आघाडीशी संलग्न असलेलं एक पाक्षिक म्हणून छापलं जातं. तर त्याचा हा जो नवीन अंक आहे त्याच्यामध्ये काय काय आले ते आपण बघूया. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं नुकतंच कोल्हापूरमध्ये भाषण झालं. या भाषणाच्या वेळेस बोलत असताना त्यांनी राज्यघटना बदलण्याची भाषा सध्या सुरू असताना काँग्रेस गप्प का असा सवाल केलेला आहे. त्यांनी असं म्हटले की राज्यघटनेची निर्मिती ही काँग्रेसच्या काळात झाली, मात्र सध्या भाजप, RSS हे संविधान बदलण्याची भाषा करतायत. देशात जाती धर्मात विषमता पेरण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. मात्र असं असून सुद्धा, हे सगळं होत असून सुद्धा गांधी घराण्यातील कोणीही याबद्दल का बोलत नाहीत, ते का गप्प आहेत, असा सवाल त्यांनी केलेला आहे. त्याबद्दलची बातमी आज मुख्य बातमी आहे या पाक्षिकातली. ठाण्यात सुद्धा बोलत असताना आंबेडकर यांनी अजून एका ज्वलंत मुद्द्याला हात घातला. तो म्हणजे महाराष्ट्रातला अतिशय धगधगता मुद्दा आहे सध्या, OBC आरक्षणाचा. तर त्याविषयी बोलत असताना ते असं म्हणाले की OBCंना आरक्षण देण्यास या सरकारची मानसिकता दिसत नाही आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात योग्यरित्या मांडण्यासाठी तसंच आपल्या न्याय हक्कासाठी राजकीय पक्ष स्थापन केल्याशिवाय पर्याय नाही आहे OBCंसमोर, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आत्ताच मी म्हटलं की आज आंबेडकर जयंती आहे. काही दिवसांपूर्वीच महात्मा फुले जयंतीसुद्धा झालेली आहे. तर या दोन्ही दिवसांचा औचित्य साधून आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल महत्त्वाचे असे काही लेख या पाक्षिकात आलेले आहेत, नवीन आवृत्तीत आलेले आहेत. फुले आंबेडकरी चळवळीबद्दल एक महत्त्वाचा लेख आहे जो डॉक्टर संजय मून यांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि त्यांच्या कार्याच्या वेगवेगळ्या पैलूंना हात घालणारे लेखसुद्धा आलेले आहेत. एक आहे की राष्ट्रनिर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी काय योगदान दिलं त्याच्याबद्दलचा लेख आहे. खासदार म्हणून डॉक्टर आंबेडकर कसे होते याबद्दल बोलणारा एक लेख आहे. समाज परिवर्तनाची जी चळवळ त्यांनी उभी केली त्याबद्दलचा लेख आहे. अतिशय इंटरेस्टिंग असे हे सर्व आर्टिकल्स आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. राजेंद्र पातोडे यांनी छळ छावणी नावाचं एक आर्टिकल, एक बातमी आज ह्याच्यामध्ये पब्लिश केलेली आहे. राजेंद्र पातोडे यांनी लिहिलेली. सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला सुरुंग लावणारी सामाजिक न्याय विभाग नावाची छळ छावणी असं ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, अशी हेडलाईन आहे. त्यांनी असं म्हटलं की शिक्षणाला डॉक्टर आंबेडकर यांनी भरपूर महत्त्व दिलं आणि त्यांचं जे काही तत्त्व होतं याबद्दलचं त्यांची सूत्र होती, त्यासाठी सामाजिक न्याय हा जो विभाग आहे तर तो काम करणं अपेक्षित आहे. मात्र या विभागाचं जे सर्व काम आहे तर ते करण्यासाठी किंवा जे काही बेनिफिट्स असतील, ज्या काही योजना असतील त्यांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना भरपूर त्रासाला सामोरं जावं लागतं. खूप चॅलेंजिंग असतं त्यांच्यासाठी ते. परदेशी शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती सुद्धा मिळते. मात्र ही शिष्यवृत्ती मिळवणं आणि त्याच्यानंतर परदेशात जाऊन शिकत असताना सुद्धा त्याचा लाभ घेणं, या सर्वासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतं, काय काय त्यांचा छळ कशा प्रकारे होतो, अशा हे सर्व ह्या आर्टिकलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.
तर ही होती प्रबुद्ध भारतची लेटेस्ट आवृत्ती, जी अजूनपर्यंत पब्लिश झालेली नाही आहे. परवा म्हणजे 16 एप्रिललाही प्रकाशित होणार आहे. त्यावेळेस तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता आणि ह्याच्यामधले हे जे सर्व लेख आहेत आत्ता मी नमूद केलेले ते वाचू शकता. आता आपण वळूया आपल्या रेग्युलर न्यूजपेपर राऊंडअपकडे आणि आजचा पहिला पेपर आहे द हिंदू. जागतिक बँकेनं नुकतंच भारतासाठी तसंच दक्षिण आशियासाठी त्यांनी जे काही ग्रोथ प्रोजेक्शन्स केले होते, आर्थिक वाढीचे जे काही त्यांनी एस्टिमेट्स लावले होते, तर ते रिवाईज केलेले आहेत. आणि ते रिवाईज केलेले हे एस्टिमेट्स आहेत तर ते त्याच्यानुसार भारताची आर्थिक वाढ ही प्रोजेक्ट केली होती त्याच्यापेक्षा कमी होणार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. फक्त भारताचीच नाही तर ओव्हरऑल दक्षिण आशियाई सर्वच देशांची आर्थिक वाढ ही कमी होणार असल्याचं चित्र समोर आलेलं आहे. ह्याचं मुख्य कारण जे आहे ते रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेलं सध्या जे युद्ध आहे ते असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलेलं आहे. श्रीराम लक्ष्मण यांनी आज वॉशिंग्टन DC वरनं ही बातमी दिलेली आहे. कर्नाटकचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री KS ईश्वरप्पा आणि त्यांच्या 2 साथीदारांवर काल एक आरोप ठेवण्यात आलेला आहे. कर्नाटकमधले भाजपचे कार्यकर्ते आणि एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असलेले संतोष K पाटील यांनी उडुपीमधल्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केलेली आढळली. आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मित्रांना एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला होता ज्याच्यामध्ये त्यांनी ईश्वरप्पा हे त्यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. याच्यावरनं बराच गदारोळ राज्यात सुरू झालेला आहे. तर याविषयी शिवमोगामध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत असताना ईश्वरप्पा यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी राजीनामा देण्याचा काही संबंधच येत नाही, त्यामुळे इतक्यात तरी ते राजीनामा वगैरे देणार नाहीत. संसदेच्या गेल्या अधिवेशनात द चाइल्ड मॅरेज अमेंडमेंट प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज अमेंडमेंट बिल 2021 हे टेबल करण्यात आलं होतं, हे मांडण्यात आलं होतं, ज्याच्यानुसार मुलींचं लग्नाचं वय हे 18 वरून वाढवून 21 वर करण्यात यावं असं प्रपोज करण्यात आलं होतं. त्याच्यावरनं बरीच वादावादी झाली होती. बऱ्याच विरोधी पक्षनेत्यांनी असं म्हटलं होतं की हे जे बिल आहे त्याच्यावर अजून अभ्यास करणं गरजेचं आहे, लोकांशी अजून बोलणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच ते पास करता येईल. त्यामुळे ते बिल जे आहे ते एका संसदीय पॅनलकडे अभ्यासासाठी पाठवण्यात आलं होतं. तर त्यांची दुसरी मीटिंग होणार आहे आता. त्याबद्दल शोभना K नायर आणि जागृती चंद्रा यांनी आज बातमी दिलेली आहे. याविषयी बोलताना काँग्रेसचे खासदार TN प्रतापन यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला देशभरात प्रवास करून लोकांशी बोलावं लागेल. वेगवेगळे जे आपल्याकडे जी डायव्हर्सिटी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत, लोकांचे वेगवेगळे ह्याबद्दलचे मुद्दे असतील, प्रश्न असतील तर ते सर्व समजून घ्यावे लागतील. वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे स्त्री पुरुष विषमता आहे ही समजून घ्यावी लागेल आणि हा सर्व अभ्यास करून लोकांचं मत जाणून घेऊन मगच हे बिल आणता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCनं नवीन गाईडलाईन्स काल इश्यू केलेल्या आहेत, ज्याच्यामधून त्यांनी असं म्हटलंय की विद्यार्थी जे आहेत ते एकाबरोबर 2 कोर्सेस करू शकतात. 2 वेगवेगळ्या हायर एज्युकेशन संस्थांमधले 2 वेगवेगळे कोर्सेस हे एकाच वेळेस आता करता येणं, एकाच वेळेस त्यांचं शिक्षण घेता येणं विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे. त्याबद्दलच्या नवीन गाईडलाईन्स इश्यू करण्यात आलेल्या आहेत. ह्या दोन्ही संस्था ज्या आहेत त्या मात्र शासनाकडून अप्रुव्हल मिळालेल्या असल्या पाहिजे. आज जागृती चंद्रा यांनी दिल्लीवर याबद्दलची बातमी दिली आहे. हा झाला आजचा द हिंदू. यापुढच्या पेपर्सकडे वळण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या करत असतो. त्याच्यामध्ये काही इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात, काही छोटे मोठे अपडेट्स असतात तर काही सविस्तर लेखसुद्धा असतात. आमच्या बातम्या नक्की वाचा, आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आमचे हँडल्स आहेत. त्याच्यावरनं आम्ही रेग्युलरली आमच्या बातम्या तसंच इतर कंटेंटसुद्धा शेअर करत असतो. त्याच्यामुळे हे हँडल्ससुद्धा नक्की फॉलो करा सो दॅट आम्ही जो काही कंटेंट तयार करू तो आम्हाला सोपेपणे तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. इंडी जर्नल याच नावाचं आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. तुम्ही बहुतेक आजचा हा जो एपिसोड आहे तो यूट्यूब चॅनलवरच बघत असाल, पण जर फेसबुकवर बघत असाल तर यूट्यूबवर जाऊन आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. याच्यावर आपल्या न्यूजपेपर राऊंडअपच्या एपिसोड्सबरोबरच वेगवेगळे अनेक कार्यक्रम येतात. त्याच्यामध्ये शेतीमातीच्या गोष्टी नावाचा एक जो पॉडकास्ट सुद्धा आहे आमचा, तर तो कार्यक्रम दर रविवारी आम्ही घेऊन येत असतो. त्याच्याबरोबरच काही एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, काही व्हिडिओ रिपोर्टाचेस असतील, असा बराच कंटेंट त्याच्यावरती आहे. तर आमचं हे जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा. इंडी रेडिओ नावाचं आमचं ॲपसुद्धा आहे. तुम्ही जर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची लिंक दिसेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲप लगेच डाउनलोड करू शकता. या ॲपवर नावात म्हणल्याप्रमाणेच ऑडिओ कंटेंट मोठ्या प्रमाणात आहे. काही पॉडकास्ट आहेत, काही इंटरव्ह्यूज आहेत, काही ऑडिओ बुक्ससुद्धा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखाण आणि ह्यांची अनेक पुस्तकं त्याच्यावरती आहेत. तर आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे, जो आहे लोकमत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने परत एकदा दणका दिलाय आणि त्यांच्या 8 मालमत्तांवर टाच आणलेली आहे। कुर्ला, वांद्रे बरोबरच उस्मानाबादमधल्या सुद्धा 148 एकर जमिनीचा ह्याच्यामध्ये समावेश आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या त्यांच्यावर जी कारवाई सुरू आहे तर त्याच्या अंतर्गत ही ॲक्शन घेण्यात आलेली आहे। ठाण्यात उत्तर सभा जी राज ठाकरे यांनी घेतली तर त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर टीका केली। तर त्यांच्या या टीकेला अनेक नेत्यांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे, प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर ते आज लोकमतच्या पान 1 वर आलेलं आहे। ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं म्हटलेलं आहे की राज ठाकरेंचं हे जे काही भाषण झालं ते भाजपच्या मार्गदर्शनानुसारच झालेलं आहे। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटले की राज ठाकरे यांची जी मागणी आहे मशिदीवरचे भोंगे उतरवावे, ही मागणी म्हणजे अन्य धर्मांवरचं आक्रमण नाही आहे। नम्रता फडणवीस यांनी एक अतिशय महत्त्वाची बातमी राज्यासाठीची आज केलेली आहे। राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांचा भरणा झालाय, त्याच्यामुळे सर्वच कारागृह जवळपास ओव्हरफ्लो झाली असल्याचं चित्र दिसत आहे। यात शिक्षा झालेल्या कैद्यांपेक्षा सुद्धा न्यायाधीन कैदी जे आहेत, कच्चे कैदी ज्यांना म्हटलं जातं, ज्यांना अजूनपर्यंत ते कन्व्हिक्ट नाही झालेले, अजून त्यांचे आरोप सिद्ध नाही झालेले, मात्र ट्रायल सुरू आहे, खटले सुरू आहेत आणि त्याच्यामुळे ते कैद येत आहेत, अशा कैद्यांची संख्या खूप जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे। कारागृह प्रशासनाकडून ही जी माहिती मिळाली आहे ती मार्च 2022 अखेरची जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीच्या बेसिसवर ही बातमी केलेली आहे। कोरोनानंतर अर्थव्यवस्था आता कुठे रुळावर येत असताना वीज संकटाचा मोठा फटका परत एकदा सर्वसामान्यांवर तसंच उद्योग क्षेत्रावर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। खाणीतून कोळसा काढण्याचं गेल्या 9 वर्षातलं सर्वात कमी प्रमाण यावर्षी नोंदवलं गेलेलं आहे। 38 वर्षांमधली वीजेची सर्वात जास्त मागणी चालू उन्हाळ्यात होण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत आणि पण तरीसुद्धा अपुरा वीज पुरवठा जो आहे तर त्याच्यामुळे परत पॉवर कट्स होण्याची शक्यता देशभरात निर्माण झालेली आहे। लोकमतच्या हेलो महापुणे या पुरवणीच्या पान 1 साठी आज ज्ञानेश्वर भंडारे यांनी एक अतिशय इंटरेस्टिंग रिपोर्ट केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष। तळेगावमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जी वास्तू आहे तर तिथं राहणाऱ्या काशीबाई गायकवाड यांच्याशी बोलून हा रिपोर्ट त्यांनी केलेला आहे। ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की काशीबाई गायकवाड या ज्यावेळेस डॉक्टर आंबेडकर पुण्यात येत, तळेगावमध्ये येत, त्यावेळेस त्यांना त्या स्वतःच्या हातांनी जेवण करून द्यायच्या आणि त्यांच्या अनेक आठवणी आहेत डॉक्टर आंबेडकरांसोबतच्या। तर त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी संवाद साधून आणि त्यांच्याकडून ह्या आठवणी जाणून घेऊन हा रिपोर्ट लिहिण्यात आलेला आहे। हा झाला आजचा लोकमत। यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस। भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतोय आणि भारतानं मदत करायला श्रीलंकेला सुरुवात केलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणांवरून मदतीचं अपील श्रीलंकेनं केलेलं होतं। भारताने आतापर्यंत 1.9 अब्ज डॉलर्सची मदत प्रॉमिस केलेली आहे श्रीलंकेला। मात्र जी काही परिस्थिती सध्या श्रीलंकेवर उद्भवलेली आहे, तिथं पॉवर कट्स होत आहेत, फ्युएल विकत घेण्यासाठी, इंधन विकत घेण्यासाठी विदेशी चलन राहिलेलं नाही आहे, अन्नधान्य विकत घेण्यासाठी राहिलेलं नाही आहे, त्यामुळे बरंच डिस्ट्रप्शन तिथल्या लोकल जीवनाचं झालेलं आहे। त्यामुळे अजून थोड्या मदतीची अपेक्षा सध्या श्रीलंकेने केलेली आहे आणि ती त्यांनी व्यक्तसुद्धा केलेली आहे। नुकतंच काही दिवसांपूर्वी बोलत असताना अमित शहा यांनी हिंदीबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे परत एकदा देशात वाद सुरू झालेला आहे। हिंदी इम्पोजिशन संदर्भातला जो वाद आहे तो सुरू झालेला आहे। तर याबद्दलचं एक महत्त्वाचं आर्टिकल आज इंडियन एक्सप्रेसच्या द आयडियाज पेजवर प्रोफेसर रीटा कोठारी यांनी लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारताला राष्ट्रीय भाषा नसणं हे भारताचं वैशिष्ट्य आहे आणि इतर सर्व देशांनी, सर्व जगाने याबद्दल भारताचा आदर्श समोर ठेवणं गरजेचं आहे, भारताकडून शिकणं गरजेचं आहे। आणि आपल्याकडे जेवढ्या काही भाषा आहे, जी डायव्हर्सिटी आहे आपल्याकडे, जी सांस्कृतिक डायव्हर्सिटी आहे, भाषांची डायव्हर्सिटी आहे, ती सर्व लक्षात घेता वन लँग्वेज वन नेशन मॉडेल जे आहे तर ते भारतासाठी सुटेबल कधीच नव्हतं, ते नाहीच आहे आणि त्याच्यामुळे आपण अशा प्रकारचं काहीतरी मॉडेल आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे आणि हिंदीची सक्ती जी आहे ती नाही केली पाहिजे असं या आर्टिकलमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। सध्या बाजारात लिंबांचे भाव जे आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। आपल्याला अनेक ठिकाणी एक लिंबू 10 ते 15 रुपयांपर्यंत विकला जात असल्याचं दिसत आहे। तर लिंबांचे भाव इतके का वाढले ह्याबद्दल एक महत्त्वाचा आर्टिकल आज पार्थसारथी बिस्वास यांनी इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन्ड या पानावर लिहिलेला आहे। ज्याच्यामध्ये भारतात ओव्हरऑल किती लिंबू पिकवला जातो, दरवर्षीचं उत्पादन काय असतं आणि ह्या सर्वांमध्ये आत्ता सध्या जी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राइस हाईक झालेली आहे तर ती कशामुळे झालेली आहे याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे। अवकाळी पाऊस आणि आता उन्हाळा असल्यामुळे लिंबांची जी डिमांड वाढलेली आहे तर या दोन्हीमुळे लिंबांच्या किमतीमध्ये एवढी मोठी वाढ झाली असल्याचं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे।
हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअपचा एपिसोडसुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचे एपिसोड्स बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा, आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.